कॅबिनेट मंत्री उदय सामंत आपल्या सोबत आहे। आशा सेविकांची त्यांनी आझाद मैदानात भेट घेतलेली आहे। बऱ्याच आशा सेविका गेल्या अनेक वर्षांपासून काम करतायत। आम्हाला स्थायी स्वरूपात काम द्या आणि परमनंट करा अशी त्यांची मागणी आहे। त्यांच्या ज्या काही सकारात्मक मागण्या होत्या त्याला सकारात्मक प्रतिसाद हा महानगरपालिकेनं दिलेला आहे। त्यांच्या अनेक अडचणीवर आज आम्ही निर्णय घेतलेले आहेत आणि मी स्वतः त्यांना आवाहन केलेलं आहे की सरकार तुमच्या सोबत आहे, महानगरपालिका तुमच्या सोबत आहे, त्याच्यामुळं त्यांनी आंदोलन थांबवावं ही मी त्यांना विनंती केलेली आहे। मला असं वाटतं की आमच्या मागणीचा ते सकारात्मक विचार करतील। मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी येणार आहेत, त्यांची भेट घेणार आहेत का? ते मुख्यमंत्र्यांनी मलाच पाठवलं नाही इथं, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसारच मी इथं आलेलो आहे। मुख्यमंत्र्यांनी जे काही मला सांगितलं त्याच त्या मी 3000 महिलांना सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं त्यांचं समाधान झालेलं आहे। हे आंदोलन संपुष्टात येईल आता आणि सरकार यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करेल। संपुष्टात येईल, त्यांच्या सकारात्मक मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत। नक्कीच आज अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली। गेल्या 2 दिवसांपासून ते बरेचसे आरोप करतात आणि विशेष करून देवेंद्र फडणवीसांवर हे आरोप केले जात आहेत। कट कारस्थान रचण्यात आलं होतं, त्यांना सुद्धा गोवण्याचा प्रयत्न केला होता आणि यासोबत एकनाथ शिंदे यांचं सुद्धा त्यांनी नाव घेतलं। एकनाथ शिंदे त्यांच्या गळाला लागले भाजपच्या असं म्हणतात। वाटतं की याच्यामध्ये काही तथ्य नाही। गिरीश महाजन साहेबांना कशा पद्धतीनं अटक करण्याचं प्रोव्हिजन तत्कालीन गृहमंत्र्यांनी केलेलं होतं, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केलेलं होतं, हे CBI रिपोर्टमध्ये देखील आलेलं आहे। त्याच्यामुळं स्वतःचं जे काही केलेलं कृत्य आहे ते झाकण्यासाठी देवेंद्रजींवर टीका टिप्पणी केली जाते। गिरीश महाजनना मोका लावण्यापर्यंत पोलिसांवर दबाव आणलेला होता, तिथल्या तत्कालीन SP वर दबाव आणलेला होता। त्याच्यामुळे ज्यांनी हे कृत्य केली त्यांना आमच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही। अनिल देशमुख म्हणतात तथ्य आहे का? कारण तुम्ही सुद्धा त्यावेळी कॅबिनेट मिनिस्टर सांगितलं ना की ज्या व्यक्तीनं गिरीश महाजन साहेबांना अडकवण्यासाठी प्रयत्न केला, गिरीश महाजनांवर मोका लावला गेला पाहिजे म्हणून प्रयत्न झाला, त्यांनी पोलिसांवर तसा दबाव आणला, अशा लोकांनी आमच्यावर टीका करू नये, त्यांना टीका करण्याचा अधिकार नाही। नक्कीच एक त्यांनी मोठा आरोप केला, तो म्हणजे जर मी त्यांच्या गळाला लागलो असतो तर उद्धव ठाकरे यांचं सरकार पडलं असतं। मी काय म्हटलं की ज्यांनी गिरीश महाजन साहेबांसारख्या माणसाला मोका लावण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सिद्ध झालेलं आहे। अशा लोकांच्या टीकेला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही। नक्कीच सगळे आरोप खोटे आहेत म्हणजे त्यांचे असं सांगितलं ना, चौथ्यांदा सांगतो। अमित कदमचं पण नाव घेतलं त्यांनी की Y+ सिक्युरिटी जे काय असेल ते सगळं खोटं बोललेले आहेत। नक्कीच आणि ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री काम करतात, दुसरीकडे संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टीका केलेली आहे की आमच्यावर पण हा प्रयोग झाला होता आणि दिल्लीतून हा सगळा प्रयोग केला जात होता सरकार पाडण्याचा, पण आम्ही पत्र उघड केली, आम्ही कुणाच्याही दबावाला झुकलो नाही, जे झुकले ते त्यांच्यासोबत। मला असं वाटतं जे काय त्यांच्याकडे पुरावे आहेत ते त्यांनी सादर करावेत। फेक नरेटिव्ह हा एकदाच सेट होऊ शकतो जो लोकसभेमध्ये झाला, त्याच्यानंतर आता कितीही खोटं बोललं तर त्याचा काय परिणाम होणार नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये आता खोटं बोलणं थांबवलं पाहिजे। वेश बदलून तिन्ही राज्याचे प्रमुख नेते हे फिरत होते, दिल्लीश्वरांच्या भेटीला जात होते असं सुद्धा म्हणाले आहेत ते वेश बदलणाऱ्या लोकांनाच विचारा। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतोय उदय सामंत यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे, त्यासोबतच अनिल देशमुख हे खोटं बोलत आहेत असं स्पष्टपणे म्हटलं आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।